तर मित्रांनो, कोरोडो बेसिक टू ॲडव्हान्स सीरीज मधला आजचा क्लास 41. आणि यामध्ये आपण पाहणार आहे इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल, ते पण अगदी डिटेलमध्ये. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. जर तुम्हाला कोरोडो परफेक्ट शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग आजच्या या टूल्सला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये म्हणजेच क्लास 40 मध्ये आपण इंटरॅक्टिव्ह फील्ड टूल मधील युनिफॉर्म फिल हे आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे आणि आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे फाउंटेन फिल. तर आपण काय करूया, कोणताही इथे शेप ड्रॉ करू. मी इलिप्स टूलवरती क्लिक केलं आणि कंट्रोल प्रेस करून एक परफेक्ट इलिप्स ड्रॉ केला. त्यानंतर यामध्ये कलर फिल केला. कलर फिल केल्यानंतर इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक केलं आणि यावरती डायरेक्ट फाउंटेन फिल यावरती जर क्लिक केलं तर अशा प्रकारे त्यावरती तुम्हाला ग्रेडियंट कलर पाहायला मिळतो. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टमध्ये, टेक्स्टमध्ये जर ग्रेडियंट कलर फिल करायचा असेल तर आपण इथे फाउंटेन फिल या ऑप्शनचा यूज करतो. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला या ऑप्शनचा वरती क्लिक न करता डायरेक्ट जर द्यायचं असेल तर काय करायचं, परत आता काय करू, आपण या शेपला डिलीट करू. समजा मी काय करतो, शेपला डिलीट केलं आणि परत काय केलं, अशा प्रकारे मी शेप ड्रॉ केला आणि त्यानंतर जो मला कलर पाहिजे त्यावरती मी क्लिक केलं आणि डायरेक्ट काय केलं, इथे इंटरॅक्टिव्ह फील्डवरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे तुम्ही जर ड्रॅग केला तर काय होईल, ऑटोमॅटिकली त्यावरती फाउंटेन फिल म्हणजे ग्रेडियंट कलर आपल्याला अप्लाय झालेला दिसेल. जर बाकी तुम्हाला जर ऑप्शनवर जशी इथे दिलेला आहे वेक्टर पॅटर्न फिल, त्यानंतर दिला आहे युनिफॉर्म फिल, हे जर ऑप्शन यूज करायचे असतील त्याकरिता तुम्हाला यावरती क्लिक करावे लागेल, तेव्हाच तुम्ही ऑप्शन ते यूज करू शकता. अदरवाईज जर तुम्हाला फाउंटेन फिल यूज करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक न करता डायरेक्ट इथे ड्रॅग करून पण फाउंटेन फिल या ऑप्शनचा यूज करू शकता. आता अशा प्रकारे आपण काय करू शकतो, या शेपमध्ये ग्रेडियंट कलर फिल करू शकतो. मी काय करतो, हा कलर रिमूव्ह करतो आणि समजा या ऑप्शनवरती क्लिक करत अशा प्रकारे आपण काय केलं, यामध्ये ग्रेडियंट कलर अप्लाय केला. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे इथे रेड कलरचा नोड आणि इथे दिसत आहे व्हाईट कलरचा नोड. आता जर तुम्हाला याच्यामधले कलर जर चेंज करायचे असतील तर काय करायचं आहे, नोडवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर या ऑप्शनवरती यायचं नोट कलर आणि येथून तुम्ही जो कलर तुम्हाला पाहिजे असेल तो आपण अशा प्रकारे कलर चेंज करू शकतो. त्यानंतर तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे की ते रेड कलरची लाईन, या रेड कलरच्या लाईनच्या थ्रू आपल्याला जर या कलरमध्ये जर ऍडजस्टमेंट करायची असेल तर आपण करू शकतो. आता इथे व्हाईट कलर आहे, याच्याऐवजी काय करू, आपण एक दुसरा कलर घेऊ. मी ते इथे रेड कलर घेतो आणि त्यानंतर जसं मी याला काय करतो, थोडं स्लाइड करतो तर काय होईल, हा इकडल्या साईडचा जो रेड कलर आहे तो इकडे थोडा स्प्रेड होईल आणि जसं मी ते रेडकडे याला स्प्रेड हे करतो, स्लाइड करतो, तो जो इकडला नोटचा कलर आहे तो इकडल्या साईडनं थोडासा कसा स्प्रेड होईल. म्हणजे अशा प्रकारे आपण कलरची ऍडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतर तुम्हाला यावरती दिसत आहे एक लाईन, या लाईनला म्हणतात फ्री स्केल अँड स्क्रू. म्हणजे याचा यूज करून आपण फ्री स्केल करू शकतो कलरला आणि किंवा स्ट्रेच करू शकतो. म्हणजेच आपण याचा यूज करून पण कलरची ऍडजस्टमेंट करू शकतो. आणि हे जर ऑप्शन तुम्हाला इथून हटवायचे असेल ही लाईन, तर काय करायचं, प्रॉपर्टी टूलरमध्ये फ्री स्केल अँड स्क्रू जसं त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक कराल ते हटून जाईल आणि त्यानंतर डबल अजून पण तुम्ही एक वेळा क्लिक केला तर काय होईल, ते परत तुम्हाला लाईन इथे शो केला जाईल. अशा प्रकारे आपण याचा यूज करू शकतो. पण तुमच्या मनात नक्की एक प्रश्न पडला असेल की आपण फक्त एखाद्या शेपमध्ये किंवा टेक्स्टमध्ये फक्त 2च कलर फिल करू शकतो का? तर नाही मित्रांनो, जर तुम्हाला आणखी पण कलर फिल करायचे असतील, जेवढे कलर फिल करायचे असतील, तेवढे तुम्ही त्यामध्ये कलर फिल करू शकता. त्याकरिता काय करावं लागेल, या लाईनवरती तुम्हाला डबल टॅप करावं लागेल. समजा मला इथं जर कलर फिल करायचा असेल तिसरा, तर मी इथे काय करेल, डबल टॅप करेल. इथे तुम्हाला परत इथे नोड एक कलरचा नोड येईल. परत त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलरवरती यायचं आणि तो कलर इथून चूज करून घ्यायचा. तो तिथे तुम्हाला कलर शो केला जाईल. बाकी तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. त्यानंतर जसं तुम्ही या नोडवरती क्लिक करता तुम्हाला इथे ऑप्शन दिसते जे आहे ट्रान्सपरन्सी. जर या कलरला तुम्हाला ट्रान्सपरंट करायचं असतं तर अशा प्रकारे आपण या कलरला ट्रान्सपरंट करू शकतो किंवा तुम्ही इथे व्हॅल्यूतून पण ट्रान्सपरन्सी याची अप्लाय करू शकता. हेच ऑप्शन तुम्हाला इथे दिसते ट्रान्सपरन्सी, इथून पण करू शकता किंवा तुम्ही इथून पण कलरवरती क्लिक करून करू शकता. त्यानंतर तुम्हाला काही प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन दिलेले आहे. आता जसं मी तुम्हाला इथे शेपवरती सांगितलं की ग्रेडियंट कलरचा यूज कसा करायचा, म्हणजे फाउंटेन फिल ऑप्शनचा यूज कसा करायचा, तसाच तुम्हाला सिमिलर टेक्स्टवरती पण करता येतो. मी तुम्हाला एक वेळा सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याकरिता आपण टेक्स्ट टूलवरती क्लिक करू आणि एक मी ते टेक्स्ट टाईप करतो. अशा प्रकारे मी एक टेक्स्ट टाईप केला, सबस्क्राईब. जर मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता याला कंट्रोल ए केलं, त्यानंतर बोल्ड केलं आणि यामध्ये आपण रेड कलर फिल केला. परत काय केले, मी ते इंटरॅक्टिव्ह फील्डवरती क्लिक केलं आणि त्यानंतर फाउंटेनवरती क्लिक केलं. तर अशा प्रकारे त्यावरती पण ग्रेडियंट अप्लाय होईल. इथून नोटच्या साहाय्याने आपण कलर जर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे कलर पण चेंज करू शकता. म्हणजे सिमिलर आपल्याला प्रॉपर्टी यावरती पण वापरता येते. त्यानंतर या स्लायडरच्या साहाय्याने आपण कलरची ऍडजस्टमेंट पण करू शकतो आणि त्यानंतर इथून फ्री स्केल आणि स्क्रू पण करू शकतो. आणि जे सेम म्हणजे आपण जे शेपवरती वापरलेलं आहे ते सेम आपण यावरती पण वापरू शकतो.
आता याच्याच रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबार मधील आपल्याला ऑप्शन पाहिजे आणि हे ऑप्शन काय करू आपण फक्त शेपवरती अप्लाय करू आणि टेक्स्टवरती तुम्हाला स्वतः अप्लाय करून पाहिजे आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता काय करू, याला आपण डिलीट करू आणि डिलीट केल्यानंतर परत मी काय करतो, इथे इलिप्स टूलवरती क्लिक केला आणि इलिप्स ड्रॉ केला. यामध्ये आपण रेड कलर फिल केला आणि त्यानंतर इथे इंटरॅक्टिव्ह फील्ड वरती क्लिक केलं आणि फाउंटेन फिल अप्लाय केला. त्यानंतर ऑप्शन दिसतं आपल्याला इथे लिनियर फाउंटेन फिल, जे की आपण जेव्हा फाउंटेन फिल यूज करतो बाय डिफॉल्ट समजा आपण यावरती अप्लाय केला फाउंटेन फिल तर हे ऑप्शन ऑटोमॅटिकली सिलेक्टेड होईल. म्हणजे जो आपण यावरती इफेक्ट दिलेला आहे तो आहे लिनियर फाउंटेन फिल. म्हणजे या ऑप्शनचा तुम्हाला सिलेक्ट करायची गरज नाही, डायरेक्ट यावरती तो लिनियर मध्ये अप्लाय झालेला दिसतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसते यामध्ये आपल्याला इलिप्टिकल फाउंटेन फिल. आता याच्या नावावरून समजते आपल्याला की जेव्हा आपण यावरती क्लिक करू तर तुम्हाला अशा प्रकारे गोल यावरती जो इफेक्ट आहे तो आपल्याला देता येते. आणि जर कलर चेंज करायचा असेल तर नोटवरती तुम्हाला सांगितलंच आहे मी, या नोटवरती क्लिक करायचं आणि जो कलर तुम्हाला द्यायचा असेल त्या कलरवरती आपल्याला अशा प्रकारे काय करायचं, चूज करायचा. तो कलर आपल्याला अशा प्रकारे इलिप्टिकल म्हणजे गोल असं त्या शेपमध्ये आपल्याला अप्लाय करता येतो. त्यानंतरचं ऑप्शन दिसतं आपल्याला इथे कोनिकल फाउंटेन फिल. जसं तुम्ही ऑप्शनवरती क्लिक कराल अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये कलर फिल करता येतो. म्हणजेच जर आपल्याला ग्राफ वगैरे जर क्रिएट करायचा असेल तर आपण या ऑप्शनचा यूज करता येते. त्यानंतर ऑप्शन दिसत आपल्याला इथे रेक्टँग्युलर फाउंटेन फिल. आता इलिप्टिकस म्हणजे गोल आणि रेक्टँग्युलर म्हणजे असा रेक्टँगल टाईप आपल्याला, जसं तुम्हाला इथे रेक्टँगल शो केला जाईल आणि रेक्टँगल टाईप तुम्हाला जो इफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे अप्लाय करता येतो. हा तुम्हाला जो रेक्टँगल दिसत आहे तशा प्रकारे आपल्याला तो इफेक्ट अप्लाय करता येतो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की या नोडवरती क्लिक करून आपण कलर चेंज करू शकतो किंवा इथे पण या ऑप्शनवरती क्लिक करून आपण नोटचा कलर म्हणजे तो आपल्याला जो कलर चेंज करायचा तो कलर चेंज करू शकतो. त्यानंतर ट्रान्सपरन्सी हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर जो ऑप्शन दिसते आपल्याला इथे नोट पोझिशन. आता नोट पोझिशनचा यूज करण्यासाठी सध्या तुम्हाला इथे अनऍक्टिव्ह दिसत आहे. याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी काय करू, या शेपला आपण डिलीट करून टाकू आणि रेक्टँगल टूलवरती क्लिक करू. अशा प्रकारे मी एक रेक्टँगल ड्रॉ केला, त्यामध्ये काय केला, कलर फिल केला. कलर फिल केल्यानंतर आता काय करू आपण, इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक केलं आणि फाउंटेन फिल अप्लाय केला. फाउंटेन फिल अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल, या ऑप्शनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी यामध्ये आणखी काही नोड ऍड करावे लागतील. म्हणजे इथे मी 2च कलर घेतले आहे, तुम्हाला मल्टिपल कलर ऍड करावे लागतील. तेव्हा आपण याची जी नोड पोझिशन आहे ते आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. आता काय करू, फक्त मी या नोडला काय करतो, थोडंसं ऍडजस्टमेंट करतो. कारण याच्याच रिलेटेड काही प्रॉपर्टी टूलबार मधील आणखी समोर ऑप्शन आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर मी काय करतो, या नोडवरती म्हणजे या लाईनवरती क्लिक करतो आणि इथे एक नोड इथे क्रिएट झाला. मला कलर चेंज करायचा असेल तर अशा प्रकारे आपण काय केला, कलर चेंज केला. परत मी काय करतो, अशा प्रकारे या लाईनवरती इथे क्लिक करतो आणि इथे जर कलर चेंज करायचा असेल तर परत या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जो कलर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तो काय करायचा, चूज करायचा. अशा प्रकारे आपण काय केली, इथे 4 कलर दिलेले आहे. आता 4 कलर दिल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे जे की ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता नोट पोझिशन, इथून तुम्ही जर नोटची पोझिशन द्यायची असेल, समजा मी इथे दिलं 30, अशा प्रकारे 30 जर दिलं तर काय होईल, इथे तुम्हाला नोटची पोझिशन मध्ये चेंजेस करता येते. पण या ऑप्शनचा आपण जास्त यूज करत नाही, डायरेक्ट आपण मॅन्युअली अशा प्रकारे नोटला स्लाइड करून जे ऍडजस्टमेंट आहे ते करत असतो. म्हणून याचा आपण जास्त वापर करणार नाही. त्यानंतर ऑप्शन दिसते रिव्हर्स फिल. आता रिव्हर्स फिल याच्या नावावरूनच तुम्हाला समजलं असेल, जर कलरला रिव्हर्स करायचं असेल, रिव्हर्स म्हणजे जर त्या कलरला फ्लिप करायचं असेल तर आपण याचा यूज करतो. आता काय करणार आहे, मी इथे इलिप्स टूलवरती क्लिक करतो आणि 2च कलर घेऊ. अशा प्रकारे मी एक इलिप्स ड्रॉ केला आणि त्यानंतर यामध्ये रेड कलर फिल केला. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह फील्ड टूलवरती क्लिक केलं आणि त्यानंतर फाउंटेन फिल यावरती क्लिक केलं. त्यानंतर आपण काय करूया, नोटचा कलर दुसरा घेऊ. अशा प्रकारे काय केलं, मी एक दुसरा कलर घेतला आणि त्यानंतर जसं मी ऑप्शनवरती क्लिक करतो रिव्हर्स फिल, तसं काय होईल, इथून इकडून जो रेड कलर होता तो या साईडने जाईल आणि इकडून जो ब्लू कलर होता तो या साईडने जाईल. म्हणजे जे कलर आहे ते फ्लिप होतील. अशा प्रकारे आपण या ऑप्शनचा यूज करू शकतो. त्यानंतर जे ऑप्शन दिसत आपल्याला इथे अरेंजमेंट, ते ऑप्शन आपल्याला या शेपवरती अप्लाय करायचे आहे आणि तुम्हाला प्रॉपर लक्ष द्यावे लागेल, कारण लवकर समजणार नाही त्याकरिता. आता जसं आपण या अरेंजमेंटवरती क्लिक करू आणि ही मी तुम्हाला जे कलर पॅटर्न दिले आहे 4 कलर, असेच तुम्हाला त्यावरती ऍडजस्टमेंट करावे लागेल, तेव्हाच तुम्हाला यावरती प्रॉपर प्रॅक्टिस करता येईल. त्यानंतर ते 4 कलर दिले. त्यानंतर जसं मी अरेंजमेंटवरती क्लिक केलं तर डिफॉल्ट फाउंटेन फिल जे की अप्लाइड आहे, म्हणजे जसं इथे लिनियर फाउंटेन फिल अप्लाय होतं, त्याच प्रकारे डायरेक्ट हे डिफॉल्ट फाउंटेन फिल अप्लाय होत असते. त्यानंतर रिपीट अँड मिरर यावरती जसं आपण क्लिक करू तर काही वेळ जो कलर इथे दिसतात तेच कलर इथे तुम्हाला रिपीट दिसतील. म्हणजे इथे व्हाईट होता, इथे व्हाईट येईल, त्यानंतर ब्लू होता, इथे ब्लू होईल, इथे ग्रीन होता, इथे ग्रीन येईल, त्यानंतर रेड इथं, इथे रेड येईल. अशाच प्रकारे बाकी ते कलर रिपीट होत जातील आणि फ्लिप होतील मिरर. अशा प्रकारे आपण त्या ऑप्शनचा यूज करू शकतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसतं आपल्याला रिपीट.
जर कलरला तुम्हाला रिपीट करायचं असेल तर ऑप्शनचा यूज करून आपण हेच कलर या साईडने तुम्हाला अशा प्रकारे रिपीट झालेले दिसतील. आता तुम्हाला जेव्हा आपण या कलरला आपण ऑब्झर्व करू तर तुम्हाला यामध्ये अशा प्रकारे लाईन्स दिसतात. म्हणजे हे कलर आपल्याला स्मूथ झालेले दिसत नाही. अशा प्रकारे तुम्हाला यावरती लाईन दिसतील. जसे ऑप्शनवरती मी क्लिक करेल स्मूथ, ते कलर दिसतं तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण स्मूथ झालेले दिसतील आणि त्यावरती कोणत्याच प्रकारे आपल्याला बारीक अशा लाईनी पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारे आपल्याला कलरला स्मूथ करता येतो. त्यानंतरचा ऑप्शन दिसते इकडे ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनचा यूज करून आपण कलरमध्ये पण ॲडजस्टमेंट करू शकतो. समजा मी ते काय केलं आता याची व्हॅल्यू थोडी वाढवली. अशा प्रकारे व्हॅल्यू वाढवली तर काय होईल, जो कलर आहे तो अशा प्रकारे थोडा आपल्याला ॲडजस्टमेंट दिसेल. म्हणजे असा काय होईल, तो स्प्रेड होईल. असा स्प्रेड होईल. अशा प्रकारे आपण ॲक्सिलरेशन या ऑप्शनचा यूज करून कलर ॲडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतरचं ऑप्शन दिसतं आपल्याला फ्री स्केल अँड स्क्रू. जे की तुम्हाला मी अगोदरच सांगितलं या लाईनमध्ये आपल्याला यूज करून आपण फ्री स्केल आणि स्क्रू करू शकतो. त्यानंतरचं ऑप्शन दिसते कॉपी फिल. हे ऑप्शन मी मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून या क्लासमध्ये रिपीट करणार नाही. तो क्लास तुम्ही नक्की पहा, म्हणजे ते ऑप्शन तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर ऑप्शन दिसतात आपल्याला एडिट फिल. जे की एडिट फिल या ऑप्शनवरती जसं आपण क्लिक करू याच्याच रिलेटेड काही आपल्याला प्रॉपर्टीज पाहायला मिळतील. जसं आपण हे टाइप्स पाहिले होते, हे टाइप्स इथं आहेत. आणि त्यानंतर अरेंजमेंट हे इथे तुम्हाला दिसत आहे, हे पण अरेंजमेंट आहे. त्यानंतर रिव्हर्स पण पाहिलं, त्यानंतर फ्लो. बाकी तुम्हाला ॲक्सिलरेशन जे आपण इथे ॲक्सिलरेशन पाहिलं होतं, तेच तुम्हाला इथे प्रॉपर्टीज पाहायला मिळतील. अशा प्रकारे बाकी तुम्हाला कलरची ॲडजस्टमेंट करायची असेल तर आपण इथून हे स्लायडरच्या सहाय्याने आपण याची कलर ॲडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतर कलर चेंज करायचा असेल तर कलर चेंज करता येते. ट्रान्सपरन्सी अप्लाय करायची असेल तर आपल्याला इथून ट्रान्सपरन्सी पण अशा प्रकारे त्यामध्ये अप्लाय करता येते. इथे तुम्हाला ट्रान्सपरन्सी अप्लाय झालेली दिसते. त्यानंतर पोझिशन, म्हणजे जे आपण प्रॉपर्टी टूलबारमधील ऑप्शन पाहिले तेच ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यानंतर ब्लेड, त्याला जर रोटेट करायचं असलं तर अशा प्रकारे काय होते, त्याला आपल्याला रोटेट करता येते. ऑप्शनचा तुम्हाला यूज करता येते. बाकी ट्रान्सफॉर्मेशन, आणि या ऑप्शनचा आपण जास्त यूज करत नाही. आणि जर तुम्हाला या ऑप्शनचा यूज करायचा असला तर आपण काय करणार आहे, डायरेक्ट ऑप्शनवरती क्लिक करणार आहे या प्रॉपर्टी टूलबारमधल्या आणि तिथूनच ॲडजस्टमेंट करत असतो. म्हणजे एडिट फील्डमध्ये तुम्हाला फक्त जे ऑप्शन कामात पडणार आहे ते पडणार आहेत हे ऑप्शन. इथून तुम्ही जे कलरची ॲडजस्टमेंट आहे ते प्रॉपर इथून करू शकता. त्यानंतर दिसते आपल्याला इथे फिल पॉइंटिंग. आता हे ऑप्शन थोडे इम्पोर्टंट आहे. या ऑप्शनकडे आपल्याला पाहायचं आहे. आणि ओव्हरप्रिंट फिल या ऑप्शनला आपण थोडं स्किप करू. हे आपण थोडं शेवटच्या क्लासमध्ये आपण पाहू. याला काय करतो, मी इथून कॅन्सल करतो आणि त्यानंतर आपण काय करू, तो ऑप्शनचा यूज पाहू. आता काय करणार आहे, मी इथे इलिप्स टूलवरती क्लिक केलं आणि इलिप्स टूलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इलिप्स ड्रॉ केला. इलिप्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक फ्लॉवरचा स्ट्रक्चर तयार करायचा आहे. आता एक इथे मी काय केलं, इथे शेप ड्रॉ केला इलिप्स. आता या इलिप्समध्ये काय केला, रेड कलर किंवा कोणत्याही अशा प्रकारे कलर फिल केला. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, विंडोवरती क्लिक करायचं आहे. विंडोवरती क्लिक केल्यानंतर डॉकरमध्ये यायचं आणि ट्रान्सफॉर्म यावरती क्लिक करायचं आहे किंवा अल्टर प्लस F7 प्रेस करून पण तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, यामध्ये रोटेशन म्हणजे रोटेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अँगलवरती काहीच करायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे, या खाली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कॉपीजमध्ये इथे 12 किंवा इथे अँगल आपल्याला काय द्यायचा आहे, 30चा अँगल देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे मी काय करतो, 30चा अँगल देतो आणि कॉपीजमध्ये 12 करतो आणि अप्लाय करतो. तर काय होईल, अशा प्रकारे एक फ्लॉवरचं तिथे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळते. आता फ्लॉवर क्रिएट झाल्यानंतर आता काय करणार आहे, आपण याला अशा प्रकारे ड्रॅग करणार आणि याला काय करू, आपण कंबाईन करून टाकू. कंबाईन केल्यानंतर याला काय करू, आपण परत प्रॉपर ड्रॅग करू आणि त्यानंतर कंबाईन वरती क्लिक करू. तर काय दिसेल तुम्हाला, यामध्ये जे कलर आहेत इथे अशा प्रकारे व्हाईट कलर दिसत असेल. आणि हा जर तुम्हाला व्हाईट कलर रिमूव्ह करायचा असेल तर काय करायचं, आता परत या इंटरॅक्टिव्ह फिल टूलवरती क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर फाउंटेन फिलवरती क्लिक केलं आणि फाउंटेन फिलवरती क्लिक केल्यानंतर एडिट फिल यावरती क्लिक केलं आणि त्यानंतर फिल पेंटिंग यावरती जर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर काय होईल, जे स्पेस आहे व्हाईट कलरची तुम्हाला यामध्ये स्पेसेस दिसत आहेत ते आपल्याला रिमूव्ह करता येते. अशा प्रकारे ते आपल्याला ऑप्शनचा यूज करता येतो. आता मी काय केलं आहे, जर मला ऑप्शनचा यूज करायचा असेल या एडिट फील्डचा, तर मी काय केलं, इथे इंटरॅक्टिव्ह फील्ड टूलवरती क्लिक केलं आणि त्यानंतर या ऑप्शनवरती गेलो आणि त्यानंतर मी इथे ॲडजस्टमेंट केली. पण यासाठी तुम्हाला शॉर्टकट म्हणजे खाली एक ऑप्शन दिसत आहे फाउंटेन, हे ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवरती काय करायचं, डबल टॅप करायचं. जसं तुम्ही यावरती डबल टॅप कराल तोच तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स इथे आलेला दिसतो, पॉपअप आलेला दिसतो एडिट फील. इथून तुम्ही त्याची ॲडजस्टमेंट करू शकता. आणि जे ओव्हरप्रिंट फील आहे हे आपण थोडं शेवटच्या क्लासमध्ये होऊ आणि एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्यामुळे जे इम्पॉर्टंट होतं मी तुम्हाला ते सांगितच असतो. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यावरती तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल, त्यानंतरच हे ऑप्शन तुम्हाला प्रॉपर यूज करता येतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण फाउंटेन फिल हे पाहिलेलं आहे. तुम्हाला समजलं असेल.
तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.